स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी योजनेस संलग्न असणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। मकर संक्रांती निमित्त बेस्ट असा सेल अवेलेबल झालेला आहे, आपण पाहू शकता मित्रांनो, नक्की विजिट करा, आपल्या फायद्यासाठीच आहे। तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यामध्ये आर्थिक मदत सहाय्य देण्यात येत असतात। आतापर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना जो हप्ते आहेत ते 5 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। येणारा 19वा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये यासोबतच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो पण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, सोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या विषयी। तर एकंदरीत मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 6वा हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या पीएम किसान योजनेशी संबंधित, म्हणजे हे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणाने तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर लाभ मिळत असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण लाभ मिळेल आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर नमोचे पण हप्ते मिळणार नाहीत। कारण की या दोन्ही योजना संलग्न असल्या कारणामुळे यामध्ये जर पीएम किसान योजनेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नमो शेतकरी योजना हप्ते स्टॉप होतात। पीएम किसान योजनेचे स्टॉप झाले तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पण हप्ते स्टॉप होतात, कारण की दोन्ही योजना एकच आहेत। तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल कोणकोणती काय केल्यानंतर काय प्रॉब्लेम आल्यानंतर हे म्हणजे काय होतं की पीएम किसान योजना ही दोन्ही संलग्न असल्या कारणामुळे ते पीएम किसान योजनेचे हप्ते स्टॉप झाले तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पण हप्ते स्टॉप होत असतात। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात संलग्न असणारी नमो शेतकरी योजना आणि या योजनेचं स्टेटस आपल्याला माहिती आहे। अशा पद्धतीचं हे इंटरफेस आहे या स्टेटसचा। आपण फक्त इथे जर मोबाईल नंबर टाकला, इथं मोबाईल क्रमांकावर टिक केलं आणि इथं जर टाकला आणि जर कॅप्चा टाकून गेट OTP वर क्लिक केलं तर एकंदरीत अशा पद्धतीचं हे स्टेटस तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा काढता येतं। अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर आपण पाहू शकता मित्रांनो, इथे सविस्तर अशी माहिती दिली आहे। आपलं जर खात्यामध्ये कोणत्या दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे इथे जात आहेत, इथे देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत अशा पद्धतीने आपण या अधिकृत वेबसाईटवर आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस काढू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं। तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।